नमस्कार. तर आज आपण मराठवाडा स्टाईल मासवडीची रेसिपी पाहणार आहोत. मासवडी आणि रस्सा. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. याला कोणी डाळीचं पीठ पण म्हणतं. आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ, थोडीशी हळद आणि थोडंसं तिखट असं टाकलेलं आहे. आणि हे चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं किंचित तेल टाकायचं. तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरीही चालतं. आणि त्यामध्ये पाणी टाकायचं, नॉर्मल पाणी, आणि ते घट्ट असं मळून घ्यायचं, एकदम घट्ट, कारण त्याची आपल्याला ना एक चपाती लाटायची आणि मळून एका साईडला ठेवून द्यायचं तोपर्यंत पीठ चांगलं भिजेल. आणि ज्या वडीसाठी मसाला लागणार आहे त्यासाठी साहित्य असं घ्यायचं की थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे, लसूण घ्यायचं आहे, खोबरं घेतलं आहे मी इथे, तीळ घेतलेला आहे आणि खसखस घेतलेली आहे. अगोदर आपण ना खोबरं भाजून घेऊया, थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. अजिबात तेल वगैरे टाकायचं नाही. आणि त्यानंतर मी काय केलं आहे, खसखस आणि तीळ एकत्रच भाजून घेतलेले आहेत, कारण कढई गरम झाली होती त्यामुळं हे करून घेतलं आहे. आणि हे सर्व एकत्र मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे मी. आणि त्यानंतर धना पावडर, थोडंसं मसाला आणि थोडंसं मीठ त्या मसाल्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आणि यानंतर आपण जे पीठ मळलं होतं त्याची एक चपाती अशी लाटून घ्यायची. काही लावायचं नाही, थोडंसं तेल लावायचं. आणि जर वाटलंच तर तुम्ही डाळीचं पीठही घेऊ शकता लाटताना, पण मला काही लागलेलं नाही, मी घट्टसर असं मळलं होतं त्याच्यामुळं काही पिठाची वगैरे गरज पडलेली नाही. अशी छान अशी चपाती लाटून घ्यायची, थोडीशी जाडसर ठेवायची, खूप पातळ असं करून घ्यायची नाही. आणि ती चपाती लाटून झाल्यानंतर आपण त्यावरती जो मसाला बनवला होता तो सर्व टाकून घ्यायचा असा सगळीकडे. खूप पण मसाला म्हणजे आवडत असेल तर टाकायचा, खूप सुंदर असं लागती वडी ही. छान अशी मसाला असं पूर्णपणे स्प्रेड करून घ्यायचा त्या चपातीवरती आणि असं फोल्ड करून घ्यायचं, पूर्ण असं फोल्ड करून घ्यायची ती. मी करते आहे बघा, असं फोल्ड करून घ्यायचं. आणि नंतर आपण कापण्या कशा कट करतो, वडी कट करतो तसं कट करून घ्यायचं. तुम्हाला जो शेप आवडेल त्या शेपमध्ये ना अशी कट करून घ्यायची. माझ्या 2 पोळ्या होत्या ना, म्हणजे 2 पोळ्यांचं पीठ होतं, मग तेवढ्या मी त्या वड्या करून घेतल्या. आणि आपण मग एक चाळणी घ्यायची, त्याला पूर्णपणे तेल लावून घ्यायचं आणि त्यावरती ते ज्या वड्या केलेल्या आहेत त्या पूर्ण ठेवून घ्यायच्या. आणि मी एका भांड्यामध्ये पाणी ठेवलं आणि त्यामध्ये ना त्या वड्या उकडून घेण्यासाठी ठेवलेल्या आहेत. आणि 5 ते 10 मिनटात उकडून होतात त्या. तर आता बघा उकडून झालेल्या आहेत. आणि अशी ही वडी तुम्ही खाऊ शकता, खूप सुंदर वडी लागते. तर ह्या वड्या करून घेतल्या आणि त्यानंतर ना मी ह्या वड्या तळून घेतल्या थोड्याशा अशा थोड्या तेलामध्ये. आणि ह्याच्यावर तीळ टाकून तुम्ही डायरेक्ट असं तळलेली वडी ही खाऊ शकता, खूप सुंदर अशी लागते ही वडीसुद्धा. आणि नंतर आपण ना रस्सा करायला घेऊया त्या वडीचा. तर मी ते तेल घेतलं, त्याच्यात जिरे मोहरी टाकलेली आणि थोडंसं लसूण आणि खोबरं वाटून घेतलं होतं, तर ते टाकलं. नंतर कढीपत्ता टाकायचा आणि यामध्ये ना तुमचा घरगुती मसाला जो असतो तो टाकून घ्यायचा. यामध्ये हळद वगैरे टाकायची गरज नाही. आणि जो मसाला आहे तुम्ही जो लाल तिखट, काळं तिखट वापरता ते टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि यामध्ये ना तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं गरम पाणी ॲड करून घ्यायचं आणि गरमच पाणी टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि चांगलं हलवून घ्यायचं. थोडीशी उकळी आली ना यामध्ये ना ज्या वड्या केल्या होत्या ना त्या टाकायच्या. आणि ज्या म्हणजे थोड्याशा तुटलेल्या वगैरे असतील त्या टाकायच्या. मी थोड्याशा त्यामध्ये टाकल्यात आणि थोड्याशा तशाच ठेवल्यात. म्हणजे रश्श्यामध्ये पण थोड्याशा वड्या टाकून घेतल्यात आणि सोबत असं ताटामध्ये सर्व पण करून ठेवायच्या. आणि इथे माझी भाजी अशी छान अशी झालेली आहे. तुम्ही कलर वगैरे बघू शकता, खूप सुंदर आला आहे. आणि कोथिंबीर वरून टाकली आणि ही आपली मासवडी रस्सा भाजी तयार झालेली आहे. आणि नक्की कमेंटमध्ये सांगा कशी झाली.